हा व्हिडिओ अंधश्रद्धा पसरवण्यासाठी नाही, तर शास्त्र, अनुभव आणि श्रद्धेवर आधारित आहे. श्रद्धा ठेवा, पण विवेकही ठेवा. तुम्ही कधी असा विचार केला आहे का? घरात देवीची पूजा होते, दिवा लागतो, अगरबत्ती पेटते, पण तरीही घरात समाधान नाही, स्थैर्य नाही, पैसा येतो पण टिकत नाही. थोडं थांबा. कधी असं वाटतं का की लक्ष्मी देवी येते पण थांबत नाही? मित्रांनो, श्री महालक्ष्मी देवी फक्त पैशाची देवी नाही, ती आहे सौख्य, समाधान, स्थैर्य, शांती आणि कुटुंबातील प्रेमाची देवी. आज मी तुम्हाला सांगणार आहे ते 3 अचूक नियम, जे पाळले नाहीत तर कितीही पूजा केली, कितीही व्रत केले तरीही देवी प्रसन्न होत नाही. आणि हे नियम मी सांगतोय कारण माझ्या आयुष्यात आणि अनेक भक्तांच्या अनुभवातून हे सत्य पुन्हा पुन्हा सिद्ध झालं आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटी विनंती. जर तुम्ही श्री महालक्ष्मी देवीवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये फक्त जय महालक्ष्मी असं लिहा. पहिला नियम खूप साधा आहे, पण सर्वात जास्त दुर्लक्षित. अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी देवी कधीही वास करत नाही. थोडं थांबा. आणि इथे फक्त घराची स्वच्छता नाही आहे, इथे आहे मनाची, शब्दांची आणि घरातील वातावरणाची स्वच्छता. घरातील चुका: सकाळी उशिरा उठणे, झाडू संध्याकाळी लावणे, तुटलेली भांडी, फुटलेले आरसे, देवघरात अस्ताव्यस्त वस्तू. लक्ष्मी देवीला शिस्त आवडते. मनाची स्वच्छता: जर घरात सतत भांडणं असतील, जर शब्द कटू असतील, जर एकमेकांविषयी द्वेष असेल तर देवी तिथे टिकत नाही. शास्त्र संदर्भ: पद्मपुराणात स्पष्ट सांगितलं आहे, यत्र नारी पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. यावर उपाय आहे: शुक्रवारी सकाळी घरात मीठ टाकलेले पाणी घालून पुसा. देवघरात दर शुक्रवारी ताजी फुलं वाहा. झाडू नेहमी उभा ठेवा. हे केल्यावर घरात वेगळंच शांत वातावरण निर्माण होतं. दुसरा नियम थोडा मनाला टोचणारा आहे. आपण सगळे देवीसमोर जातो आणि काय करतो? आई हे दे, आई ते दे, आई पैसा दे, आई यश दे. पण कधी विचार केलाय का आपण देवीला काय देतो? लक्ष्मी देवी म्हणजे त्याग आणि कृतज्ञता. लक्ष्मी देवी त्या घरात राहते जिथे कृतज्ञता असते. दानाचा गुपित अर्थ: दान म्हणजे फक्त पैसा नाही, दान म्हणजे प्रेमाने बोलणे, गरजूला मदत, अन्नाचा अपमान न करणे, श्रमाचा सन्मान. शुक्रवारी जर शक्य असेल तर एक तरी गोष्ट दान करा. प्रभावी उपाय: शुक्रवारी पांढऱ्या वस्तूचे दान करा. भुकेल्याला अन्न द्या. गाय, कुत्रा, पक्षी यांना अन्न द्या. देवी म्हणते, जो देतो त्याच्याकडे मी परत परत जाते. तिसरा नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे. श्रद्धा नसली तर पूजा फक्त एक क्रिया राहते. देवी तुमचे शब्द ऐकत नाही, ती तुमचं मन ऐकते. यांत्रिक पूजा म्हणजे शून्य फळ. मोबाईल पाहत पूजा, घाईत मंत्र, मन दुसरीकडे, अशी पूजा देवी स्वीकारत नाही. 1 मिनिटाची खरी भक्ती. दिवसभर पूजा नको,
पण 1 मिनिट पूर्ण मनाने आईला हाका मारा. साधा मंत्र ओम श्रीं महालक्ष्मी नमः 11 वेळा शांत मनाने शुक्रवारी. हा मंत्र चमत्कार करत नाही, तो तुमचं मन शुद्ध करतो आणि तिथेच देवी वास करते. एक भक्त मला म्हणाला, मी पूजा करत होतो पण काहीच बदल नव्हता. मी फक्त भांडण थांबवलं, दान सुरू केलं आणि श्रद्धेने मंत्र जप केला. 3 महिन्यात घरात शांतता आली, कामं मिळाले आणि समाधान आलं. लक्ष्मी देवी म्हणते, मला सोनं नको, मला मोठे दिवे नको, मला हवंय स्वच्छ मन, कृतज्ञ हृदय आणि श्रद्धेची ओंजळ. मित्रांनो, इथे एक फार महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. थोडं थांबा. आजकाल सोशल मीडियावर, यूट्यूबवर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहता. हा उपाय करा, पैसे येतील, हा मंत्र ऐका, कर्ज फेडले जाईल, हा दिवा लावा, लगेच चमत्कार होईल. पण खरं सांगू का, श्री महालक्ष्मी देवी चमत्कारांची देवी नाही, ती आहे संस्कारांची देवी. लक्ष्मी देवी कधी रुसते? अनेक भक्त मला विचारतात, मी पूजा करतो, व्रत करतो, पण लक्ष्मी देवी रुसते का? होय, देवी रुसते. पण ती रुसते कारण आपण वाईट आहोत म्हणून नाही. ती रुसते कारण आपण तिचा स्वभाव विसरतो. लक्ष्मी देवीला गोंधळ आवडत नाही, तिला आरडाओरडा आवडत नाही, तिला देखावा आवडत नाही. ती अतिशय शांत, सौम्य आणि संयमी आहे. म्हणूनच जिथे घरात सतत तणाव असतो, जिथे शब्द कडू असतात, जिथे मी, मला, माझं याचाच अहंकार असतो, तिथे लक्ष्मी देवी फार काळ थांबत नाही. हा व्हिडिओ पाहताना फक्त ऐकू नका, स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या घरात शांती आहे का? मी माझ्या कुटुंबाशी प्रेमाने बोलतो का? माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे का? जर उत्तर नाही असेल तर दोष नशिबाचा नाही, ती फक्त लक्ष्मी देवीची सूचना आहे. शास्त्रात एक गोष्ट फार स्पष्ट सांगितली आहे, यत्र नारी पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात. आई, बहीण, पत्नी, मुलगी या सगळ्या लक्ष्मीच्या रूपात आहेत. जर घरात स्त्री दुखावली जात असेल, तिचा अपमान होत असेल, तर कितीही लक्ष्मी पूजन केलं तरी देवी तिथे स्थिर होत नाही. आपण शुक्रवार म्हणतो म्हणजे फक्त व्रत, पण शुक्रवार म्हणजे मन शांत ठेवण्याचा दिवस. या दिवशी मुद्दाम कुणाशी वाद टाळा, कुणाला दुखावणारे शब्द बोलू नका, शक्य असेल तर क्षमा मागा. हा एकच बदल अनेक भक्तांच्या आयुष्यात खूप मोठा फरक घेऊन आला आहे. आजची सगळ्यात मोठी समस्या काय आहे? असंयम. लगेच हवं, लगेच यश, लगेच पैसा. पण लक्ष्मी देवी संयमाची परीक्षा घेते. जो थांबू शकतो, जो शांत राहू शकतो, जो योग्य वेळेची वाट पाहू शकतो, तिची कृपा त्याच्यावर टिकते. एक गृहिणी मला म्हणाली, मी रोज लक्ष्मीची पूजा करायचे, पण घरात सतत तणाव होता. मी एकच गोष्ट बदलली, मी रागाने बोलणं सोडलं. हळूहळू घरात शांतता आली
आणि आर्थिक अडचणी कमी व्हायला लागल्या. ही जादू नाही मित्रांनो, हा आहे लक्ष्मीचा स्वभाव. लक्ष्मी देवी काय पाहते? ती तुमची आरती मोजत नाही, ती तुमचे फुलं मोजत नाही, ती पाहते तुमचं वागणं, तुमची वृत्ती आणि मनाची अवस्था. म्हणूनच छोटा बदल मोठा परिणाम देतो. आज या व्हिडिओनंतर एक छोटासा संकल्प करा. मी घरात शांतता ठेवेन, मी कृतज्ञ राहीन, मी कोणालाही अपमानित करणार नाही. हेच श्री महालक्ष्मी देवीचं खरं पूजन आहे. आता मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा सार सांगायचा झाला तर लक्ष्मी देवी दारातून येते पण मनात राहते. मित्रांनो, आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही सांगणार आहे, जे ऐकण्यासाठी नाही तर मनात उतरवण्यासाठी आहे. आज शुक्रवार आहे. आज श्री महालक्ष्मी देवी प्रत्येक भक्ताकडे फक्त एकच गोष्ट पाहते. ती पाहते तुमचं मन तयार आहे का. आता फक्त 30 सेकंद मोबाईल हातात ठेवा, पण मन शांत ठेवा. डोळे बंद करता आले तर नक्की बंद करा. मनात श्री महालक्ष्मी देवीचं एक शांत रूप आणा. हातात कमळ, चेहऱ्यावर करुणा आणि डोळ्यात समाधान. ती तुमच्याकडे पाहत आहे, रागाने नाही, अपेक्षेने नाही, तर मायेने. आता मनात हलक्या आवाजात माझ्यासोबत हा संकल्प म्हणा. संकल्प 1, मनाची शुद्धता. आई महालक्ष्मी, आजपासून मी माझ्या मनात द्वेष, मत्सर आणि कटू शब्द थांबवण्याचा प्रयत्न करीन. संकल्प 2, घरातील शांतता. आई, माझ्या घरात मी शांतता ठेवीन, भांडणाऐवजी संवाद निवडेन. संकल्प 3, कृतज्ञता. आई, माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ राहीन, तक्रारी कमी आणि धन्यवाद जास्त देईन. संकल्प 4, दान व करुणा. आई, मी कोणालाही अपमानित करणार नाही, शक्य तेव्हा मदत करीन. संकल्प 5, श्रद्धा. आई महालक्ष्मी, मी चमत्कार मागणार नाही, मी श्रद्धा ठेवीन आणि संयम बाळगेन. आता फक्त 7 वेळा मनात म्हणा, ओम श्रीं महालक्ष्मे नमः. ओम श्रीं महालक्ष्मे नमः. ओम श्री 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 महालक्ष्मे नमः. मित्रांनो, जर हा संकल्प
तुम्ही मनापासून केला असेल तर आजच्या शुक्रवारपासून काहीतरी हळूच बदलायला सुरुवात होईल. मोठा चमत्कार नाही, पण मन शांत होईल, घरात हलकं वाटेल आणि लक्ष्मी देवी थांबायला सुरुवात करेल. हा संकल्प जर तुम्ही केला तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, आज संकल्प केला. हा कॉमेंट तुमचा साक्षीदार असेल. भक्ती सुगंधवर आम्ही तुम्हाला भीती दाखवत नाही, आम्ही श्रद्धेची आठवण करून देतो. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक शुक्रवार आपण आई लक्ष्मीची आठवण ठेवणार आहोत. आई लक्ष्मी तुमच्या घरात नाही, ती तुमच्या मनात वास करो. जय श्री महालक्ष्मी, जय गुरुदत्त.